नारळ पिकाला उपद्रव करणारा दुसरा प्रमुख किडा म्हणजे हा सोंड्या भुंगा, याला रेड पाम व्हील असं म्हणतात। या भुंग्याची लागण माडाला खोडाकडील भागावरती तसेच शेंड्याकडील भागावर दोन्ही ठिकाणी होत असल्याचे आपल्याला दिसून येते। आणि या किडीच्या व्यवस्थापनासंदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर कसा करावा याबद्दलची आपण सविस्तर माहिती दिलेली आहे। परंतु त्या पद्धतीमध्ये एक विषय असा आहे की या किडींना आकर्षित करून मारण्यासाठी म्हणून आपण हा कामगंध सापळा याचा वापर करण्याने सांगत आहे। तर या सापळ्याचा वापर केव्हा करायचा हे प्रामुख्याने समजून घेतले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 1 एकरामध्ये किंवा 70पेक्षा जास्त झाडं आहेत किंवा नारळाचे माड आहेत तर त्यांनीच फक्त या सापळ्याचा वापर करायचा। ज्या शेतकऱ्यांकडे 10, 15, 20 असे झाडं असतील तर त्यांनी कृपया या किडींच्या व्यवस्थापनासाठी किंवा आकर्षित करून मारण्यासाठी या सापळ्याचा वापर करू नये। कारण या किडीसाठीचा गंध हा साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरत असतो आणि लांबूनची किडे या सापळ्याकडे आकर्षित होतात। प्रतिकूल वातावरणामुळे ते मध्ये जवळच्या जे माड आहेत किंवा नारळ झाडं आहेत तर त्यांना त्याचा प्रादुर्भाव करू शकतात। तर त्यामुळे ज्यांच्याकडे मोठी बाग आहे, एकरामध्ये बाग आहे, त्यांनीच फक्त या गंध सापळ्याचा वापर करणं गरजेचं आहे। तर हा जो सापळा आहे तर हा जमिनीपासून साधारणतः 3 ते 4 फूट अंतरावरती आपल्याला लावणं गरजेचं असतं। सापळा लावताना ही जी लाईन आहे ती या लाईनच्या थोडं खाली इथपर्यंत पाणी ठेवणं गरजेचं आहे। या सापळ्याकडे भुंगे आकर्षित होणार आणि पाण्यावरती तरंगत राहणार, ते मारले जाणार। सापळा लावताना एक दक्षता घेणं गरजेचं वाटतं, ते म्हणजे सापळा कधीही माडाला किंवा नारळाच्या झाडाला बांधू नये। त्याला त्या बागेमध्ये जर सापळा लावायचा असेल तर आपल्याला मध्यभागी 2 माडाच्या मध्ये किंवा बांधावर याच ठिकाणी आपण सापळा लावणं गरजेचं आहे। तसेच या सापळ्याचं जे पाणी आहे आपण आतमध्ये भरलेलं आहे ते साधारणतः दर आठवड्याने त्याला बदलणे गरजेचं आहे। त्यासोबतच सापळ्यातील मेलेले भुंगे व जिवंत भुंगे बाहेर काढून सापळा स्वच्छ धुवावा आणि हा जो ल्यूर आहे याला स्पर्श करायचा नाही आणि तो स्पर्श झालेला हात अशा सापळ्याला बाजून लावायचा नाही, हे आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे। नारळ बागेत सापळा लावताना हा जो सापळा आहे हा गेंड्या भुंगा किडीसाठी तसेच सोंड्या भुंगा किडीसाठी सारखाच सापळा वापरण्यात येत असतो। मग त्यामुळे शेतकरी काय करतात की सोंड्या भुंगाचा ल्यूर तसेच गेंड्या भुंगाचा ल्यूर म्हणजे आपण त्याला कामगंध म्हणतो, हे दोन्ही एका सापळ्यामध्ये वापरत असतात। तर ते करणं चुकीचं आहे। ज्या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर त्याच किडीसाठी जसं आपल्याला सोंड्या भुंगाचं व्यवस्थापन करायचं असेल तर रेड पाम व्हील ल्यूर किंवा फेरो ल्यूर याचाच वापर करायला पाहिजे। जर गेंड्या भुंग्यांचे व्यवस्थापन करायचे असेल तर रायनो ल्यूर किंवा रायनोसिरस बिटल ल्यूर याचाच वापर आपल्याला त्या सापळ्यामध्ये करायचा असतो। हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चॅनलला आपण लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।